मुंबईतून बऱ्याच वर्षांनी कोकणात आलेलो मी वाट चुकून रानात भरकटलो. बाहेर पडण्याऐवजी आणखी आतात जात राहिलो. एका निसरड्या दरडीजवळ पाय घसरला आणि गडगडत थेट ओढ्यात पडलो. मग प्रवाहासोबत वाहत जाऊन धबधब्याच्या वाटे विवरात कोसळलो. खरं तर कपाळमोक्ष होऊन तिथल्या तिथेच जीव जायचा, पण खाली मोठमोठ्या पानांची झुपकेदार झाडी होती. तिने मला झेललं. मार खूप लागला, पण जीव वाचला. सरळसोट भिंती असलेल्या 1000 फूट खोल विवरातून बाहेर कसं पडायचं या विवंचनेत असतानाच एक दैत्य समोर प्रकटला. तो आंधळा होता, म्हणून आणखीच भयंकर होता. त्याला माझ्या काळजाचं धडधडणं ऐकू गेलं आणि भीतीचा गंधही जाणवला. तो दानव माझ्या चिंधड्या करणार तेव्हाच कुठूनसा एक म्हातार बाबा अवतरला आणि दैत्याला हूल देत मला आपल्या दगडी घरात घेऊन गेला. 30 वर्ष तो या विवरात त्या दानवाला दररोज हुलकावणी देतच जगला. या दैत्याचं नाव ब्रह्मराक्षस होतं म्हणे. ते कसं पडलं याची एक आख्यायिकाही म्हातारबाबाने सांगितली. तशी सुरस कथा होती, पण जेव्हा तुमचा जीव वेठीला लागला असेल तेव्हा काहीच मजेदार वाटत नाही. आम्ही दोघांनी मिळून त्या राक्षसाला संपवण्याचा एक प्लॅन बनवला, पण मुसळधार पावसात तो वाहून गेला. माझ्या खातर म्हातारबाबाने आपला जीव पणाला लावला. दैत्याच्या जबड्यातून मी बचावलो, पण म्हातारबाबाचा थांग लागेना. ब्रह्मराक्षसाने त्याला गिळलं. 30 वर्षांची लढाई संपली. छे, संपली कुठे? त्या लढाईचं नेतृत्व माझ्या खांद्यावर टाकून म्हातारबाबा गेला. महाभयंकर ब्रह्मराक्षसाशी लढायला आता या आदिम विवरात मी एकटाच मागे उरलो. तुडुंब भरलेल्या तलावापासून खूप दूर घनदाट झाडीतील एका टीचभर कपारीत भिजलेल्या अंगाला आणखी भिजण्यापासून कसंबसं वाचवत दोन्ही पाय पोटाशी घट्ट आवळून मी बसलो होतो. पावसाचा आवेग कमी झाला असला तरी प्रचंड झाडांवरच्या पागोळ्यांची धार अजून तुटली नव्हती. दूर कुठून तरी ब्रह्मराक्षसाचे धडकी भरवणारे चित्कार ऐकू आले. तो चिडला होता, संतापला होता, पण का? म्हातारबाबाची शिकार साधूनही त्याचं पोट भरलं नव्हतं का? तो माझ्या मागावर असावा आणि मी सापडत नाहीये म्हणून संतापला असावा. दुःखाने भीतीने मला हुंदके फुटत होते. एकदम हंबरडा फोडून मोठमोठ्याने रडावं असंही वाटलं, पण त्या दैत्याला सुगावा लागेल याची भीती होती. काय हे जगणं! फुटक्या नशिबावर मनसोक्त रडताही येईना, पण उमाळे थांबेनात. मी माझ्याच मनगटावर घट्ट दात रोवून अस्फुट हंबरडा फोडला. बराच वेळ रडत राहिलो. पहाट होता होता अखेर ढग बरसून थकले, रिकामी झाले आणि विवरावरून दूर निघून गेले. माझ्या अश्रूंचे तलावही वाहून कोरडे पडले. कच खाल्लेल्या मनाला मी समजावलं, आपला म्हातारबाबा असा रडत बसला असता तर 30 वर्ष या रानात टिकला असता का? दिवस उजाडता उजाडता चांगलं पोपटी ऊन पडलं. श्रावण महिना लागला असावा. ब्रह्मराक्षसाला कडक ऊन आवडत नाही. त्याच्या आंधल्या डोल्यावर आणखी अंधारी येते, असं म्हातारबाबा एकदा म्हणाला होता. या कपारीतून बाहेर पडून नवीन आसरा शोधण्यासाठी आणि पोटपूजा करण्यासाठी ही नामी संधी होती. आसपास बघत एक एक पाऊल जपून टाकत मी गच्च झाडीतून बाहेर पडलो. विवरावरचं आभाळ धुवून काढल्यासारखं एकदम साफ निळशार दिसत होतं. पंख असते तर आत्ताच्या आत्ता झेप घेऊन या नरकातून बाहेर पडलो असतो. त्या उडणाऱ्या बगळ्यांसारखं मला त्यांचा हेवा वाटू लागला. माणसाने इतके कसले कसले शोध लावले, त्यापेक्षा कुठेही घेऊन जाता येऊ शकणाऱ्या कृत्रिम पंखांचा शोध लावला असता तर किती बरं झालं असतं. सहज चढता येण्याजोग्या एका महाकाय वृक्षावर घरटं बांधायचं ठरवलं. 2 समांतर फांद्यांना पाठीमागून जाडजूड खोडाचा आधार होता. त्यावर आणखी काही सपाट लाकडं रानवेलींनी बांधून 4 फूट रुंद आणि 6 फूट लांब माची तयार केली, म्हणजे अंग ताणून झोपता येईल. मग वेळी अवेळी येणाऱ्या पावसापासून आडोसा हवा म्हणून तिन्ही बाजूंनी झुपकेदार पानांच्या भिंती आणि छत तयार केलं. सागाच्या मोठमोठ्या पानांचे द्रोण बनवून पागोळ्यांचं पाणी त्यात पिण्याकरता साठवायचो. आता उंचावरून संपूर्ण विवराचं विहंगम दृश्य दिसायचं. ब्रह्मराक्षस आसपास आला तर मी सावध झालो असतो. प्यायला पाणी भरपूर होतं, पण खाण्याचे वांधे होते. पावसाळ्यात रानात फारशी फळं कंदमुळं सापडत नाही असं म्हातारबाबा म्हणालेला. त्यामुळे माझी भिस्त या झाडाजवळूनच वाहणाऱ्या ओढ्यातील मासे आणि चिंगळांवर होती. परंतु त्यातही एक अडचण आली.
म्हातारबुवाने मला गारगोटे आपटून आग लावण्याचं कसब जरी शिकवलं असलं तरी ओली लाकडं दरवेळी पेट घेतील याची शाश्वती नसायची. मग बऱ्याचदा ते मासे आणि चिंगळं स्वच्छ करून कच्चीच खावी लागत. सुरुवातीला ओकारी येईल असं वाटायचं, पण पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला असला की तेही पंचपक्वानांसारखं रुचकर लागायचं. मी घरच्यांसोबत घरच्या जेवणालाही आसुसलो होतो, विशेषतः गोडाला. या विवरात अडकल्यापासून शरीरातील साखर उन्हाळ्यात कोरड्या ठाक पडलेल्या नदीसारखी आटून गेली होती. कधी मध्ये रात्री पाऊस नसला की अगदी दूरवरून ब्रह्मराक्षसाचे अस्फुट चित्कार ऐकू येत. एखादं कमनशिबी श्वापत त्याच्या अमर्याद भुकेला बळी पडलेलं असायचं. तो जिवंतपणीच त्या असहाय्य प्राण्याचे लचके तोडायचा आणि आसुरी आनंदाने चित्कारायचा. माझी झोप पार उडायची. गुडघे छातीला टेकून विवरातील अंधाराकडे मी टकामका पाहत बसायचो. आजचा दिवस कसा बसा गेला, पण उद्या किंवा परवा त्या असहाय्य प्राण्याऐवजी आपण ब्रह्मराक्षसाच्या क्रूर पंजात असू आणि आपले सुद्धा तो असेच लचके तोडेल, ही भयंकर भीती शरीर थकलेलं असूनही डोळा लागू देईना. अखेर मी निश्चय केलाच. ब्रह्मराक्षस जिवंत असेपर्यंत आपले या विवरातून बाहेर पडण्याचे सर्व प्रयत्न फोल आहेत. आधी त्याचाच काय तो कायमचा बंदोबस्त करायचा. म्हातारबाबा आणि मी हेच ठरवलं होतं, पण नियतीने तशी संधीच दिली नाही. मी एकटा आहे, बिनअनुभवी आहे, पण म्हातारबाबाने इथे राहून मागच्या 30 वर्षात जे शिकलं ते सगळं त्याच्यासोबतच्या 30 दिवसांच्या सहवासात मला शिकवण्याचा त्याने पुरेपूर प्रयत्न केला होता. तो माझा गुरु. ब्रह्मराक्षसापासून आपल्या शिष्याला वाचवण्यासाठी त्याने स्वतःची आहुती दिली, पण त्याची शिकवण या विवरात गोल गोल घुटमळणाऱ्या वाऱ्यावर अजून थरथरते आहे. सिरीस, रडत बसू नकोस, लढ, सुटकेची जिद्द बाळग, असे खडसावून सांगते आहे आणि मी तेच करणार. एकलव्यासारखा आपली सर्वेंद्रिय लक्षावर केंद्रित करून या नरकातून सही सलामत बाहेर पडणार. त्यासाठी ब्रह्मराक्षसाचा खात्मा करावा लागला तरी बेहत्तर. पहाट होताच झाडावरून खाली उतरलो. चूळ भरून ओढ्याचं पाणी प्यायलो. मग काठावरच्या ओल्या चुन्यासारख्या मऊशार मातीत ब्रह्मराक्षसाच्या शिकारीचा आराखडा बनवू लागलो. वेळ आणि ठिकाण या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या होत्या. जवळपास तासाभराने मनाजोगा प्लॅन तयार झाला. तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काही गोष्टींची गरज होती. वरून कोसळणारा धबधबा विवरात सजीव निर्जीव बरंच काही वाहून आणायचा. पाण्याच्या आघाताने खाली मोठा डोह तयार झालेला. त्याच्या काठावर बरंच काही सापडलं असतं. मी त्या दिशेने मार्गक्रमण केलं. प्लास्टिकच्या लहान मोठ्या बाटल्या, डबे, कुठल्या तरी होडीचा लांबच लांब गंजका आणि एका बाजूने तीक्ष्ण धार असलेला लोखंडी पत्रा, दोरखंडाचे तुकडे, चिंध्या, कपडे असं बरंच काही डोहाजवळ सापडलं. मी ते सगळं गोळा केलं. इथे फार वेळ थांबणं धोक्याचं होतं, कारण वरून वाहून येणाऱ्या लहान मोठ्या दुर्दैवी जीवांचा फन्ना उडवण्यासाठी ब्रह्मराक्षस इथे कधीही येऊन धडकायचा. म्हणून सगळ्या वस्तू त्या तरंगत्या पत्र्यावर नीट बांधून ओढ्यातूनच माझ्या वृक्षनिवासाकडे निघालो. 8-10 दिवसांनी भाद्रपदातील एक ढगाळ दिवस. आभाळाचा ऊर भरून आलेला, नभ काळवंडलेलं, वारं सुटलेलं, पण पाऊस मात्र नव्हता. त्याची रात्र पाळी असावी. दुपारनंतर त्याने जोर धरला तर काहीच करता येणार नाही. म्हणून मी रात्रीच्या जेवणाची बेगमी करण्यासाठी थोडा अधिक वेळ जमिनीवर रेंगाळलो. ओढ्यात चढणीचे मासे आता सापडेनासे झालेले. बेळातून लपलेल्या खेकड्यांच्या मागावर होतो. तेव्हाच ओढ्याच्या चिखलात अगदी विचित्र पावलांचे ठसे आढळले. म्हातारबाबाने मला ठशांवरून जनावर ओळखायला शिकवलं होतं. हे ठसे खेकड्याच्या मागावर असलेल्या कोल्ह्याचे नव्हते, वाघ बिबट्याचेही नव्हते. माझ्या तळहातापेक्षा मोठा पंजा आणि पुढे धारदार नख्या. कधी 4ही पायांवर चालणारं तर कधी 2 पायांवर उभं राहणारं असं ते श्वापद असावं. खुणा ताज्या वाटत होत्या, म्हणजे ते आसपासच असावं. खेकड्यांचा नाद सोडून मी ओढ्याबाहेर पडलो. तसंही आताशा उपाशी राहण्याची सवयच जडली होती. तेव्हाच पाठीमागे धपकन कुणीतरी ओढ्यात उडी घेतली. मी मागे वळलो. ते एक चांगलं 12-15 फूट उंच जाडजूड अस्वल होतं. या विवरातील प्रत्येक प्राणी महाकायच का असतो कुणास ठाऊक. अस्वल संधी साधू असतं.
भूक लागली की समोर जे दिसेल त्याचा फडशा पाडतं. त्याचा लाळ गाळणारा उघडा जबडा आणि धारधार सुळे पाहून ते उपाशीच वाटत होतं. आणि समोर मी होतो. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. एक लाईकही जरूर करा, त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो. नवीन कथा घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या. अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.